वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मेंढरे अजूनही तडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही तडपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी तडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही तडपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ तो चालवी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 55 16 ते 19. स्तोत्रसंहिता 55 16 ते 19. मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांपासून त्याने माझा जीव सोडविला आणि सुरक्षित ठेविला आहे. माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते. देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील. तोच अनादिकालापासून राजासनारूढ आहे, कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. जणो येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता याचा 55 अध्याय 16 ते 19 ही वचने आपण वाचलेली आहेत. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की विश्वासणाऱ्यांचा परमेश्वर उद्धार करतो. देवाचं वचन सांगते की मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. आणि जो कोणी परमेश्वराचं नाव घेऊन, रोमकारास पत्र त्याचा 10 अध्याय आणि 13 वचन जर वाचलं, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. आणि येशू ख्रिस्त हा तारण देणार आहे. जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की मी देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. आणि पुढे तो म्हणतो संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतेने आपले गहाणे करील आणि तो माझी वाणी ऐकेल. आणि या ठिकाणी नेहमी आम्ही देवाला प्रार्थना करायला पाहिजे. मग ती कुठलीही वेळ असो, संध्याकाळी, सकाळी किंवा दुपारी. जर आम्ही काकुळतेने परमेश्वराला सांगितलं तर परमेश्वर आमचं ऐकेल. तिसरी गोष्ट, तो आमचा
जीव वाचविल आणि आम्हाला सुरक्षित ठेवील. कुठल्याही वाईट परिस्थितीपासून परमेश्वराने आम्हाला सोडवलेलं आहे आणि आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. देव आमचं ऐकणार आहे, कारण तो परमेश्वर अनादी काळापासून राजासनारूढावर आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जो कोणी परमेश्वराचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा धावा करील, परमेश्वर त्याचे तारण करील. आणि जो कोणी परमेश्वराला आपले गहाणे किंवा परमेश्वराकडे प्रार्थना करील, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल. परमेश्वर आम्हाला सोडविल आणि परमेश्वर आम्हाला सुरक्षित ठेवील. म्हणून या त्या परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताचा धावा करा, त्याचं नाव घेऊन, कारण परमेश्वर तारण देणार आहे, आम्हाला सोडवणार आहे, आम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. कारण तोच परमेश्वर अनादी काळापासून युगानयुग एकसारखा परमेश्वर जो राजासनावर रूढ आहे. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय देवा. धन्यवाद देतोय प्रभूशी. परमेश्वर बाप्पा, तुझ्या वचनात आज आम्ही वाचलं की स्तोत्र करता म्हणतो की मी देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील. आणि आज अनेक लोक आहेत जे तुझा धावा करीत आहेत. परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाला तू तारण दे प्रभू. रोमकारास 10 आणि 13 प्रमाणे जो कोणी तुझं नाव घेऊन तुझा धावा करील त्याचं तारण होईल. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो आज तारणासाठी अनेक लोक प्रभूशी परमेश्वर बाप्पा यत्न करतायत. पण प्रभू, जो कोणी तुझा नाव घेऊन येशू ख्रिस्ताच्याच नावाने तारण आहे प्रभू, प्रार्थना करतो हे प्रत्येकाला कळू दे. आणि परमेश्वर बाप्पा, प्रत्येकाला तू सुरक्षित ठेव, प्रत्येकाला तू सोडीव प्रभूची मी प्रार्थना करतो. जे बंधनात आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत प्रभू, तुझ्या नावात तू त्यांना स्वतंत्र कर. कारण तूच आमचा परमेश्वर आहे, तू तारण देणार आहे हे प्रत्येकाला कळू दे प्रभूजी. मी प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, येशू ख्रिस्ताच्याच नावाने तारण आहे. आणि जो कोणी आज तुझा धावा करून परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे येत आहे त्या प्रत्येकाचं तारण कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तो एक आमेन. मेंढरे अजूनही कडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आदमी को जाने जागे वा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कडपत नाही, येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे, मी मागतो तुम्हाला मला द्याचे. मेंढरे अजूनही कडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक जाणे जागे वा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कडपत नाही. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.